आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्हाला रेशनचं धान्य मिळत असेल तर आता ते बंद होणार आहे। तुमचं रेशन बंद होणार? मोफत रेशन मिळणार नाही? लाखो लोकांना रेशन मिळणं आता बंद होणार आहे। नवीन वर्षामध्ये 25 लाख रेशनधारकांचं मोफत मिळणारं रेशन धान्य आता बंद होणार आहे। शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण स्वस्तातलं रेशन धान्य खासगी व्यक्तींना चक्क विकतात। अशा संबंधितांवर फौजदारी कारवाई देखील सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। रेशनधारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील महिन्याच्या 1 जानेवारी या नवीन वर्षापासून रेशन कार्डवर मिळणारे मोफतपणे गहू आणि तांदूळ आता सरकारच्या माध्यमातून पुढील 5 वर्षांसाठी बंद केले जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशनधारकांची पडताळणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील सुरुवातीला पाहिलेली आहे। त्यामुळे जवळपास महाराष्ट्रातील 25 लाख पिवळे व केशरी रेशनधारक आता यामधून अपात्र केले जाणार आहेत। त्यांना काळ्या यादीत या ठिकाणी टाकलं जाणार आहे। त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। लाखो रेशनधारक असे सापडले आहेत जे बोगस पद्धतीने आतापर्यंत मागील 5 वर्ष झालं गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशनधारकांना ही 5 नवीन कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये 15 जानेवारीच्या आतमध्ये सरकारने जमा करायला सांगितले आहेत। जे पिवळे व केशरी रेशनधारक ही 5 नवीन कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना नवीन वर्षाच्या 15 जानेवारीपासून मोफत अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना रेशनधारक कुटुंबांना करण्यात आली आहे। तुम्हाला वाटत असेल की ही 5 नवीन कागदपत्रे अर्जंटमध्ये सरकारने नेमकं का मागवलेली आहेत? त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। जर तुम्ही 5 कागदपत्रे दिली तर तुम्ही खरे महाराष्ट्र राज्याचे आता रेशनधारक रहिवासी आहात आणि तुम्ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक मोफतपणे आता रेशन धान्य घेण्यासाठी पात्र आहात, असं सरकारला ही कागदपत्रे दिल्यानंतर समजून येईल। त्यामुळे सरकारने अर्जंटमध्ये सूचना जारी केलेल्या आहेत। तातडीने तुम्हाला ही 5 कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये आता 15 जानेवारीच्या आतमध्ये जमा करावी आता लागणार आहेत। रेशन धान्य वाटपाबद्दल सर्वात मोठे बदल आता करण्यात येणार आहेत। जे रेशनधारक आता ही नवीन कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना नवीन वर्षाच्या 15 जानेवारीपासून मोफतपणे गहू आणि तांदूळ यांचा लाभ आता सरकार तुम्हाला अजिबात देणार नाही। कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ यांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या यादीमध्ये जर तुम्हाला आता ढकललं तर तुम्हाला आता पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात गहू आणि तांदळाचा एकही दाना सरकारच्या माध्यमातून देणार नसल्याचं सरकारने आता स्पष्टपणे जाहीरच करून टाकलंय। कारण जवळपास 25 लाख रेशनधारक बोगस पद्धतीने आता गहू आणि तांदूळ मागील 5 वर्षापासून घेत आहेत असं सरकारला सापडलंय। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ याचा मोफतपणे लाभ घेण्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत, असं सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। आता जर ही कागदपत्रे तुम्ही काढायला विसरला किंवा या ठिकाणी राहिली तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे ही कागदपत्रे तुम्ही काढायला गेला तर तुम्हाला आता वेळ लागणार आहे। त्यामुळे अर्जंट सूचना ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आधीच देण्यात आली आहे। या 5 कागदपत्रांमधील 2 कागदपत्रे अपडेट करायला सांगितले व 3 कागदपत्रे एकदम नवीन तुम्हाला आता द्यायला सांगितले। आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील तुम्ही पाहिली आहे। रेशनधारकांची पूर्णपणे आता पडताळणी होणार आहे आणि इथून पुढे जे खरोखर गरजू आहेत, खरोखर गरीब नागरिक आहेत त्यांनाच इथून पुढे आता गहू आणि तांदळाचा मोफतपणे लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। सरकारने काय केलं, एक सर्वे केलाय। त्या सर्वेमध्ये आता श्रीमंत लोक सुद्धा या ठिकाणी गहू आणि तांदूळ मोफतपणे आता घेत असल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे सर्वांनाच आता कागदपत्रांची मागणी केली आहे आणि जर तुम्ही आता सावकार नसाल तर सर्व नागरिकांचे रेशन कार्ड या ठिकाणी जप्त करून त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। म्हणजे या ठिकाणी अनेक जण काय केलेत, मध्यम कुटुंबातील आहेत, सावकार नाहीत
परंतु मध्यम कुटुंबातील आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून उत्पन्न जास्त असताना सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता त्यांच्यावर कारवाई सुद्धा करणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे मागील 5 वर्ष झालं त्यांनी पात्र नसताना सुद्धा त्यांनी मोफत गहू आणि तांदळाचा लाभ आतापर्यंत घेतलेला आहे। त्यामुळे रेशन कार्डावरची पडताळणी आता करण्यात येणार आहे। मोफत रेशन धान्य या ठिकाणी मिळतंय म्हणल्यावर या ठिकाणी अनेक श्रीमंत लोकांनी ज्यांचं उत्पन्न कमी असताना सुद्धा त्यांनी पहिला पांढरं रेशन कार्ड असताना सुद्धा या ठिकाणी घोटाळा करून चुकीच्या पद्धतीने आतून पैसे देऊन पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याचं सरकारला आता या ठिकाणी सापडलेलं आहे। त्यामुळे सरकारने मोफत अन्नधान्याचा जो लाभ आहे तर याची देण्याची जी काही योजना काढल्या तर यावर कुठेतरी काळा बाजार होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून आता हे पकडलेलं आहे। त्यामुळे ही 5 कागदपत्रे अर्जंटमध्ये तुम्हाला मागवलेत। ही 5 कागदपत्रे कोणती आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण जर तुम्ही चुकून जरी यामधील एक जरी कागदपत्र 15 जानेवारीच्या आतमध्ये देण्यास विसरला तर तुमचा लाभ या ठिकाणी नवीन वर्षामध्ये कायमचा बंद आता होऊ शकतो। त्यामुळे रेशनधारक कुटुंबांनो, तुम्हाला जर 2026 या नवीन वर्षामध्ये जशा प्रकारे आता तुम्हाला मागील 2-4 वर्षापासून मोफत गहू तांदूळ मिळतं, तसंच तुम्हाला 2026 या नवीन वर्षामध्ये गहू तांदूळ मोफतपणे हवे असेल तर सरकारने काय काय तुम्हाला कामे करायला सांगितलेत, कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला 15 जानेवारीच्या आतमध्ये द्यायला सांगितलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने 5 धक्कादायक नियम आता रेशन कार्ड धारकांसाठी लागू केले आहेत। यामध्ये काही फायद्याचे नियम आहेत तर काही या ठिकाणी धक्का देणारे नियम आहेत। आता ते देखील नियम आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सविस्तरपणे बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी पहिला नियम रेशनधारकांसाठी लावण्यात आलाय, ज्या अंतर्गत या 10 जिल्ह्यातील पिवळ्या व केशरी रेशनधारकांना जशा प्रकारे तुम्हाला माहितीच असेल 2025च्या पावसाळ्यामध्ये एकदम 3 महिन्यांचे रेशन धान्य तुम्हाला एकत्र एकदा दिलं होतं, तशा प्रकारे राज्यातील 26 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये बघा, राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरी रेशनधारकांना एकदम ॲडव्हान्समध्ये 3 महिन्यांचे रेशन धान्य एकदाच आता दिलं जाणार आहे। म्हणजेच नवीन वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असं 3 महिन्यांचं एकत्र धान्य या 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता एकत्र ॲडव्हान्समध्ये दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढचं मोफत धान्य कधी वाटप होणार आहे? एप्रिल, मे, जून पुढील 3 महिन्यांचं रेशन धान्य एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे। सरकारने सांगितलंय की नागरिकांना रेशन धान्य दुकानामध्ये महिन्याच्या महिन्याला जाण्यासाठी वेळ नसतो, त्रास होतो, त्यामुळे 3 महिन्यांचे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मोफत त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय फक्त या 10 जिल्ह्यांसाठी GR काढण्यात आला आहे। मग ते 10 जिल्हे कोणते आहेत ते लगेचच तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका की 15 जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला 5 कागदपत्रे कोणती अर्जंटमध्ये द्यायची आहेत। आता त्यानंतर दुसरा नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आलाय ते सुद्धा झटपट आपण समजून घेऊया। रेशनधारक कुटुंबांना दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय, तो म्हणजे आता सरकार तुमची जमीन चेक करणार आहे। तुमची जर जमीन या ठिकाणी जास्त असेल तर तुम्हाला पिवळे व केशरी रेशनधारकांना मोफत गहू तांदळाचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही। मग तुमची जमीन आता तुमच्या नावावर किती असली पाहिजे? बघा, रेशन कार्डावर ज्या ज्या नागरिकांची नावे आहेत त्यामधील मुख्य कार्यकर्ता म्हणजे पती आणि पत्नी, त्यांना या ठिकाणी ओळखलं जाणार आहे आणि पती आणि पत्नीच्या नावावर नेमकं किती एकर जमीन पाहिजे आता सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। यासाठी पहिलं कागदपत्र तुमच्याकडून घेतलं जाणार आहे ते म्हणजे 7/12 उतार्याचं झेरॉक्स तुमच्याकडून घेतलं जाणार आहे। आता यापेक्षा जास्त जमीन जर तुमच्या 7/12 उतार्यावर असेल तर त्यांचे मोफत मिळणारे रेशन धान्य आता या ठिकाणी बंद केलं जाणार आहे। आता तुमची जमीन किती एकर असायला पाहिजे तरच तुम्हाला मोफत रेशन अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे, हे तुम्हाला पुढे लगेच सांगणारच आहे। परंतु या ठिकाणी पुढचा नियम थोडा या ठिकाणी रेशनधारकांसाठी नवीन आलेला आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असेल आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने जर पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी जर काढलेलं असेल तर आता सरकारच्या माध्यमातून तुमचा लाभ आता बंद होणार आहे।
तुम्ही शेतकरी असाल तर PM किसान योजनेचा लाभ तातडीने बंद करण्यात येणार आहे, कारण अनेकांनी खोट्या पद्धतीने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलेलं आहे आणि त्याचं जेरॉक्स योजनांना दिलंय. म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, ज्येष्ठांच्या योजना असतील, इतर कोणत्या योजना असतील तर त्यांना आता पिवळं व केशरी रेशन कार्डाचं जेरॉक्स तुम्ही दिलं आहे त्याचं रेशन कार्ड आता रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये सरकारच्या माध्यमातून 2 नंबरचं कागदपत्र नवीन 2025चं सांगितलंय. ती म्हणजे आता तुम्हाला 2025चा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. बघा, तुम्हाला 2 कागदपत्र सांगितली. पहिलं कागदपत्र तुम्हाला 7/12 उतार्याचं जेरॉक्स, दुसरं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल एक अट सांगितल्या, ती अट देखील सांगणार आहे. परंतु तुमची जमीन आता किती एकर असल्यावर तुम्हाला रेशन धान्य आता मोफतपणे दिले जाणार आहे हे तर सांगतोच, परंतु उत्पन्नाचा एक दाखला याबद्दल काय अटी लावलीत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. सरकारने सांगितले तुमचा उत्पन्नाचा दाखला फार पूर्वीचा अजिबात या ठिकाणी चालणार नाही. जुना उत्पन्नाचा दाखला अजिबात चालणार नाही. 2025च्या जानेवारी महिन्यापासून 2025च्या डिसेंबर महिन्यापर्यंत जे काय वार्षिक उत्पन्न तुमचं या ठिकाणी आता झालेलं आहे तर तो नवीन उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा 1 रुपये जरी वरती या ठिकाणी दाखवत असेल तर तुमचा गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तातडीने बंद करण्यात येणार आहे. पूर्वी कसं पण चालतं होतं, उत्पन्नाचा दाखला कडक चेक केला जाणार नव्हता, परंतु आता इथून पुढे आता सर्व काही ऑनलाईन आल्यामुळे तुमचा उत्पन्नाचा दाखला कडकपणे चेक केला जाणार आहे. आता झाल्या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सूचना, अजून 3 महत्त्वाची कागदपत्र पुढे सांगणार आहे. यामध्ये शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र हे पूर्णपणे सरकारने आता नवीन या ठिकाणी आणलेलं आहे आणि जर तुम्ही ते नवीन कागदपत्र देण्यास विसरला तर तुमचा लाभ तातडीने सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा आणि ही कागदपत्र तातडीने सरकारला 15 जानेवारीच्या आतमध्ये जमा करायचे आहेत, अन्यथा तुमचा मोफत गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. तसेच या 10 जिल्ह्यातील तुम्ही नागरिक असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे 2025च्या पावसाळ्यामध्ये 3 महिन्यांचे एकत्र ॲडव्हान्समध्ये धान्य आता गहू तांदूळ दिले होते, तशाच प्रकारे या 10 जिल्ह्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या नवीन वर्षाच्या 3 महिन्यांचे एकत्र अन्नधान्य एकदा दिले जाणार आहे. त्यामुळे ते 10 जिल्हे कोणते आहेत ते तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र अर्जंट महत्त्वाचं या ठिकाणी काय सांगण्यात आले नक्की तुम्ही पाहायचं आहे. या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र सांगितले ते म्हणजे रहिवासी दाखला. आता यामध्ये जवळपास 10 लाख नागरिक आता बाहेर पडणार आहेत. त्याचं कारण म्हणजे अनेक जणांनी आता त्यांची नावे रेशन कार्डावरती जी आहेत परंतु ते बाहेरच्या गावी राहतात, जसं की मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर शहराच्या ठिकाणी जॉब करण्यासाठी राहत असतात आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी रेशन कार्ड नवीन काढले आणि गावाकडे सुद्धा त्यांचे रेशन कार्ड काढलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. असं दोन्ही ठिकाणी ते रेशनचा लाभ घेत आहेत. त्यामुळे रेशनधारकांना अर्जंटमध्ये 3 नंबरचं कागदपत्र सांगितलंय रहिवासी दाखला. आता रहिवासी दाखल्यामुळे सरकारला हे समजणार आहे की तुम्ही फक्त एका ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्र राज्यामध्ये रेशन धान्याचा लाभ घेऊ शकता. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये रेशन कार्डावरचं नाव दिलं असेल आणि या ठिकाणी KYC केले असेल आणि शहराच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे सुद्धा KYC करून डबल लाभ घेत असेल तर अशांचं रेशन कार्ड तातडीने बंद करण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या आहेत. त्यामुळे 3 नंबरचं कागदपत्र लक्षात आलं का बघा, रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे. अजून 2 कागदपत्रे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणारं रेशन धान्यावर जो काय काळा बाजार होता तर तो या ठिकाणी होऊ नये. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने नवीन नियमानुसार रेशनधारकांचे आता त्या ठिकाणी 25 लाख रेशनधारकांचे धान्य बंद करण्याच्या सूचना दिलेत. तर बघा, तुम्हाला जर मोफत गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचे एकत्रच पाहिजे असेल, जसं तुम्हाला 2025च्या पावसाळ्यामध्ये दिले होते तसं एकत्रच पाहिजे असेल, म्हणजे पुढचा लाभ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यांचे एकत्र पाहिजे असेल तर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता हा लाभ तुम्हाला मिळणार आहे ते तर तुम्हाला पुढे लगेच सांगणारच आहे. परंतु 4 नंबरचं कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये कोणतं सांगण्यात आले बघा.
आता बघा या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवर ज्या ज्या व्यक्तींची नाव आहेत त्या सर्वांचं आधार कार्डाचं एक एक झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये 5 जण जर व्यक्ती राहत असतील आणि रेशन कार्डावरती या 5 जणांची नावे असतील तर त्या सर्वांची आता आधार कार्डाची झेरॉक्स तुम्हाला काढून रेडी ठेवायचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्याचं कारण म्हणजे सरकारला आता हे शोधायचं आहे की खरंच तुम्ही रेशनधारक त्यांच्या नावावर गहू आणि तांदळाचा लाभ मोफतपणे घेता तर ते त्याच गावात राहतात का हे सरकारला आता शोधायचं आहे. त्यामुळे आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाचं मागवलंय. तुमच्या घरात 4 जण व्यक्ती असतील 5 जण व्यक्ती असतील तर त्या सर्व रेशन कार्डावरती ज्यांची नाव आहेत त्या सर्वांचे आता आधार कार्डाचं झेरॉक्स काढून तुम्हाला रेडी या ठिकाणी ठेवायला सांगितलंय. त्यानंतर आता 5वं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला कागदपत्र पुढे सांगणारच आहे. परंतु सध्याला 10 जिल्ह्यामध्ये ॲडव्हान्समध्ये 3 महिन्यांचं आता गहू तांदळाचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. मग ते 10 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत ते 10 जिल्हे आता पटपट तुम्हाला सांगतो. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी 5वं कागदपत्र देखील सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक बघा. आता तुम्हाला सांगत आहे महत्त्वाचं या ठिकाणी 10 जिल्हे कोणते आहेत. आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातील नागरिकांचं सप्टेंबर महिन्याच्या 2025च्या या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय. त्यामुळे अनेक जण अडचणीत होती. त्यामुळे यांना 3 महिन्यांचं ॲडव्हान्समध्ये इथून पुढे गहू तांदूळ देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता 5वं आणि शेवटचं कागदपत्र ते म्हणजे जे रेशनधारक आता रेशन कार्डावरती नाव आहेत त्यांचे प्रत्येकाचे फोटो लागणार आहेत. म्हणजे पासपोर्ट साईजचे प्रत्येकाचे फोटो लावून ते तुम्हाला आता मागवणार आहेत. कधी मागवणार आहेत तर लक्षात ठेवा पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्र मागवण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. कारण मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये गहू आणि तांदूळ जे मोफतपणे रेशनधारकांना दिलं जातं तर त्यामध्ये मोठा काळा बाजार होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे रेशनधारकांना ही 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. तुम्हाला सरकार अर्जंटमध्ये कधी पण ही कागदपत्र मागवू शकतं. त्यामुळे ही कागदपत्र मागितल्यानंतर कागदपत्र काढण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ॲडव्हान्समध्ये ही कागदपत्र तुम्हाला काढण्याची सूचना या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.